श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाहीत। जर आपण या चुका केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी, गरिबी, दरिद्रता येते। त्यामुळे या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत। एक वेळ तुम्ही दिवाळीमध्ये सेवा, उपाय हे जरी कमी केले तरी चालेल, परंतु तुम्हाला या चुका मात्र करायच्या नाहीत। दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण। तसेच या दिवाळी सणामध्ये आपण सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन हे सुद्धा करत असतो। दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा करतो। लख दिव्यांची आरास केली जाते। सगळीकडे प्रकाशमय वातावरण असते। चला तर पाहूया कोणत्या चुका या आपल्याला करायच्या नाहीत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाचा मानलेला दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। या दिवशी आपल्याला एक चूक करायची नाही, ती म्हणजे जी लक्ष्मी माता उभी आहे म्हणजे माता लक्ष्मीची उभी असलेली मूर्ती किंवा फोटो तर याची पूजा आपल्याला करायची नाही। माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे, ती एका जागी स्थिर राहत नाही। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करत असतो, तेव्हा आपल्याला कमळामध्ये बसलेल्या माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीची पूजा करायची आहे। जर तुमच्याकडे असा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तो तुम्ही दिवाळीच्या धनत्रयोदशीला खरेदी करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करू शकता। आणि जर तुमच्याकडे उभी असलेल्या माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो मात्र तुम्ही विसर्जित करून टाका, कारण उभी असलेल्या माता लक्ष्मीची जर आपण पूजा केली तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही टिकत नाही। त्यानंतरची जी चूक आहे जी आपल्याला करायची नाही ती म्हणजे दिवाळ सण म्हटलं की आपण एकमेकांना काही ना काही भेटवस्तू या देत असतो। जसं की भाऊ बहिणीला, बहीण भावाला किंवा पती आपल्या पत्नीला वस्तू देत असतो। तर या भेटवस्तू देताना आपल्याला देवदेवतांच्या रिलेटेड काहीही भेटवस्तू द्यायचं नाही। जसं की देवदेवतांचे फोटो असतील, फ्रेम असतील, मूर्ती असतील, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा लक्ष्मी मातेचा जो चांदीचा शिक्का असतो, कॉईन असतो, तर ह्या आपल्याला कोणालाही भेटवस्तू स्वरूपात द्यायच्या नाहीत। त्याप्रमाणेच कोणाकडूनही आपल्याला जर अशी एखादी भेट मिळाली, एखादी देवाची मूर्ती मिळाली किंवा एखादा लक्ष्मी मातेचा कॉईन मिळाला तर याची पूजा आपण चुकूनही आपल्या देवघरामध्ये करू नये। मग आता प्रश्न हा येतो की जर माहेरहून मुलीला लग्नामध्ये अन्नपूर्णा, बाळकृष्ण तर या मूर्ती दिल्या जातात, मग काय करावे? तर माहेरहून जे मिळालेले देव असतात तर ते आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकतो, त्याची पूजा करू शकतो। परंतु इतर लोकांकडून, इतर नातेवाईकांकडून मिळालेल्या मूर्तीची पूजा ही आपण देवघरामध्ये कधीच करू नये। फक्त दिवाळीमध्येच नाही तर इतर वेळेला सुद्धा जर अशा देवदेवतांच्या फोटो, फ्रेम किंवा मूर्ती तुम्हाला भेट स्वरूपात मिळालेल्या असतील तर याची पूजा आपल्या देवघरामध्ये चुकूनही करू नये। त्या मूर्ती मोडून, म्हणजे त्या मूर्ती जर तुम्हाला चांदीच्या किंवा पितळेच्या मिळालेल्या असतील तर त्या मूर्ती मोडून तुम्ही त्या पैशातून देवासाठी एखादी वस्तू खरेदी करू शकता। तसेच आपणही कोणालाही देवदेवतांचे फोटो, फ्रेम, मूर्ती तर हे दिवाळीतच नाही तर इतर वेळेला सुद्धा गिफ्ट म्हणून देऊ नयेत। ही चूक सुद्धा आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये करायची नाही। यानंतर दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये म्हणजे वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत जर तुम्हाला कोणी पैसे मागितले किंवा सोन्या चांदीचे तुमच्याकडे दागिने असतील ते मागितले, घरातील कुंकू, धने, तर या गोष्टी सुद्धा चुकूनही कोणाला देऊ नयेत। या सर्व वस्तू ज्या आहेत तर ती माता लक्ष्मीचे प्रतीक आहेत। हे आपले धन असते आणि हे धन आपण चुकूनही इतरांना देऊ नये, कारण या गोष्टी इतरांना देणं म्हणजे आपल्या घरातील माता लक्ष्मी आपण आपल्या हाताने आपल्या घराबाहेर घालवण्यासारखे असते। त्याप्रमाणे तुम्हाला जर कोणी मीठ मागितले तर ते सुद्धा या 5 दिवसांमध्ये देऊ नये। त्याप्रमाणेच आहे ती म्हणजे केरसुनी, आपल्या घरातील केरसुनी ही सुद्धा कोणाला देऊ नये। तसेच आपला झाडू जो आहे, जी केरसुनी आहे तर ती आपल्याला या 5 दिवसांमध्ये लपवून ठेवायची आहे, म्हणजे कोणालाही सहज दिसेल तर अशा पद्धतीने झाडू ठेवायचा नाही। तसेच तो उभा सुद्धा ठेवायचा नाही। यानंतरची चूक आहे ती म्हणजे वसुबारसेचा जो दिवाळीचा पहिला दिवस आहे तर या दिवशी आपल्याला गहू आणि हिरवे मूग, तसेच जे पिवळे मूग असतात म्हणजे जे मूग आहेत तर ते कोणत्याही प्रकारचे जरी मूग असले तरी ते मूग आणि गहू याचे सेवन आपल्याला करायचं नाही।
तसेच या दिवशी दुधाचे पदार्थ किंवा गाईच्या तुपात बनवलेले पदार्थ असतील तर या गोष्टींचा वापर सुद्धा आपल्याला चहामध्ये तसेच स्वयंपाकामध्ये करायचा नाही। या दिवशी तळलेले पदार्थ सुद्धा वर्ज्य करायचे आहेत। त्याप्रमाणेच आपण वसुबारसेची जी पूजा करणार आहोत तर या पूजेमध्ये तुम्ही जर कामधेनूच्या मूर्तीची पूजा करणार असाल, तुमच्याकडे जर खरी गाय आणि वासरू नसेल तर कामधेनूच्या मूर्तीची आपण पूजा करतो, परंतु या मूर्तीला जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत त्यावेळेला पंचामृताचा अभिषेक करू नका, त्याऐवजी तुम्ही हळदीच्या पाण्याचा अभिषेक करू शकता। तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही दुधापासून बनलेले पदार्थ किंवा दुधापासून बनलेल्या मिठाई, गाईच्या तुपामध्ये बनवलेले पदार्थ या गोष्टींचा वापर हा वसुबारसेच्या दिवशी चुकूनही करू नका। दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये अजून एक चूक आहे ती म्हणजे मद्यपान, मांसाहार, तर या गोष्टी करू नका। दिवाळीचे जे 5 दिवस आहेत तर हे 5 दिवस अतिशय शुभ मानले जातात, तसेच हे 5 दिवस अतिशय पवित्र असतात। त्यामुळे या 5 दिवसांमध्ये मांसाहार, मद्यपान या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत। त्याप्रमाणेच आपल्याला काळे वस्त्र परिधान करू नयेत। रांगोळी आपण जी दिवाळीमध्ये काढत असतो तर ही प्रत्येक घराच्या दारापुढे आपण दिवाळीमध्ये रांगोळी काढतो, यामध्ये सुद्धा काळ्या रांगोळीचा वापर करू नये। काळा रंग हा हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो। तसेच दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये जी माता लक्ष्मी आहे तर तिचा प्रभाव हा जास्त असतो, त्यामुळे आपल्याला या चुका करायच्या नाहीत। कारण यामुळे आपण जर काळे वस्त्र परिधान केले, काळ्या रांगोळीचा वापर केला तर माता लक्ष्मी नाराज होते आणि याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। तसेच आपण जी काही पूजा या 5 दिवसामध्ये करत असतो, मग ती वसुबारसेची पूजा असेल, धनत्रयोदशीची असेल, लक्ष्मीपूजन असेल, तर यामध्ये आपल्याला तुटलेल्या, खंडित झालेल्या वस्तू, फाटलेली कपडे वापरायची नाहीत। तसेच आपल्या घरातील तुटक्या फुटक्या, मोडक्या, बंद पडलेल्या वस्तू यासुद्धा आपल्याला घरात ठेवायच्या नाहीत, यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। त्याप्रमाणेच चामड्याच्या वस्तू तर यासुद्धा वापरू नका। कातड्यापासून ज्या वस्तू बनलेल्या असतात तर या वस्तू म्हणजे चप्पल असेल, चामड्याची चप्पल, पर्स किंवा बेल्ट, तर या वस्तूंचा वापर सुद्धा या 5 दिवसामध्ये आपल्याला टाळायचा आहे। तसेच या 5 दिवसामध्ये आपण शक्यतो लवकर उठायचं आहे आणि दिवसा झोपू नये। वसुबारसेच्याच दिवशी रमा एकादशी आहे, त्यामुळे या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही, तसेच तुळशीची पाने तोडायची नाहीत। भात आणि तांदळापासून बनलेले जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा आपल्याला खायचे नाहीत। तसेच या 5 दिवसामध्ये आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला छान, प्रसन्न आणि हस्तखेळतं वातावरण ठेवायचं आहे। घरामध्ये वाद, कलह, किरकिर, कटकट या गोष्टी करायच्या नाहीत। कारण जर घरामध्ये वाद, कलह असतील तर यामुळे आपल्या घरातील वातावरण बिघडते। कलह असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर यामध्ये वाढ होते, सकारात्मकता कमी होते। त्यामुळे आपल्याला कलह, वादविवाद या गोष्टी टाळायच्या आहेत। तसेच आपल्याला या दिवसांमध्ये कोणत्याही स्त्रियांचा अपमान करायचा नाही, कारण प्रत्येक स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते। त्यामुळे कोणत्याही स्त्रीचा जर तुम्ही अनादर केला, अपमान केला तर तो माता लक्ष्मीचा अपमान असतो। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही स्त्रियांना सुद्धा या काळामध्ये दुखवायचं नाही। आपण जर असं केलं तरीसुद्धा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये राहत नाही। त्याप्रमाणेच प्रदोषकाळी घरामध्ये झाडू मारू नये, हा नियम आपण रेग्युलर पाळायला पाहिजे। प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जी वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते, या घरामध्ये झाडू मारू नये, घरातील केर कचरा बाहेर टाकू नये। तसेच या वेळेला घरामध्ये अंधार असू नये, तर घरातील ज्या लाईट्स वगैरे आहेत, दिवे आहेत तर ते ऑन आपल्याला करायला पाहिजेत। स्वयंपाक करताना काही जणी स्वयंपाकामध्ये आपण जे स्वयंपाक करतो तर तेव्हा चप्पल वापरतात आणि किचनमध्ये चप्पल घालून वावरत असतात, परंतु ही चूक तुम्ही निदान या 5 दिवसामध्ये सुद्धा करू नका। कारण चप्पल कितीही हिऱ्यांची जरी असली तरी सुद्धा आपण ती मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकत नाही, तर ती बाहेरच काढावी लागते आणि त्यामुळे आपल्याला चप्पल घालून जेवण बनवायचं नाही। तसेच या 5 दिवसांमध्ये तरी निदान चप्पल घालून आपल्या घरामध्ये फिरायचं नाही। यानंतरची चूक आहे ती म्हणजे घरामध्ये अस्वच्छता नसावी, खरकटी भांडी तशीच ठेवू नका। काही जणींना सवय असते की रात्रीची खरकटी भांडी तशीच ठेवायची आणि ती दुसऱ्या दिवशी घासायची, परंतु ही चूक सुद्धा करू नये। यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात, घरामध्ये अलक्ष्मी येते आणि घरातील लक्ष्मी माता बाहेर जाते। तसेच तुम्ही दिवाळीचे हे जे 5 दिवस आहेत तर सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे, लवकर उठायचं आहे आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। यामुळे सूर्यदेवांचे आशीर्वाद हे सुद्धा आपल्याला प्राप्त होतील। दिवाळीमध्ये आपण पंत्या लावत असतो। दिवाळीचे जे 5 दिवस आहेत
तर ते पणत्यांनी आपण आपलं घर अंगण हे उजळून टाकत असतो। परंतु हे दिवे लावताना सुद्धा हे दिवे कधीही आपल्याला विझवायचे नाहीत आणि फुंकर मारून हे दिवे विझवू नका। हे दिवे आपोआप शांत झाले पाहिजेत। आपोआप हे दिवे शांत झाल्यानंतर तुम्ही ते उचलून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी वापरू शकता। परंतु तुम्ही चुकूनही हे दिवे स्वतः होऊन विझवायचे नाहीत। अशा छोट्या छोट्या चुका आहेत ज्या या दिवाळ सणामध्ये आपल्याकडून व्हायला नकोत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे।